मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. नमस्कार, मी सुप्रिया. आरोग्याचा मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजयकुमार माने आज आपल्यासोबत आहे. मागच्या भागामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयी बोललो आणि खूप चांगल्या प्रकारची मौल्यवान माहिती आपल्याला सरांनी दिलेली होती. याही भागामध्ये डॉक्टर विजयकुमार माने आपल्याशी ब्रेस्ट कॅन्सर विषयी संवाद साधणार आहे आणि याविषयी अधिक माहिती आपल्याला ते देणार आहे. त्याचबरोबर आपण काही रुग्णांचे अनुभव देखील ऐकणार आहोत. सर, आरोग्याचा मॉडर्न युगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. सर, आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयी इतकं बोलतोय खरं तर नेमकं सर आत्ताच्या ऑब्झर्वेशन नुसार किती प्रमाणामध्ये हा आढळून येतोय? प्रमाण असं सांगणं एक्झॅक्ट अवघड आहे, पण आपण एक सांगू शकतो की साधारणपणे 100 कॅन्सर रुग्ण जर असतील तर त्यामध्ये 30 ते 35 रुग्णांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेस्ट कॅन्सर सध्या वेगानं पसरतोय असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा जास्तीत रुग्ण अफेक्ट होतात, रुग्णांना आजार होतोय असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. सर, एक छोटीशी गाठ जी खरं तर वेदनारहित असते, पुढे जाऊन इतक्या वेदना देते, जसं तुम्ही मागच्याही काही भागांमध्ये सांगितलं, तर इतकं रौद्ररूप कशा प्रकारे ती धारण करते? कारण इतकीशी गाठ असते, आपण थोडंफार त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. स्त्रियांशी निगडीत हा खरं तर आजार आहे, दुर्लक्ष केलं जातं, पण मग इतकी मोठी कशी काय होते आणि त्याचा इतका त्रास कसा काय होतो? छोटीशी गाठ म्हणजे ती कॅन्सरच जर असेल तर कॅन्सर यालाच म्हटलं जातं की जिथं पेशींची अनियंत्रित वाढ होते. बरोबर आहे. म्हणजे ज्याची वाढ शरीर थांबवू शकत नाही, अनियंत्रित वाढायला लागलेला आजार, एका गाठीचं अनेक गाठींमध्ये रूपांतर होते. कॅन्सरला आपण घाबरतो किंवा सगळं जग कॅन्सरला घाबरते. कशासाठी घाबरते? तर कॅन्सर हा आटोक्यात येत नाही, झपाट्यानं आणि वेगानं पसरत जातो. मगाशी आपण मागच्या भागामध्ये काही भागांमध्ये आपण बघितलं असेल की कॅन्सरवरची प्रचलित उपचार पद्धती घेतल्यानंतर सुद्धा कॅन्सर आटोक्यात न येता किंबहुना तो जास्त वेगामध्ये वाढायला लागतो. मी गेल्या 20 वर्षाच्या माझ्या अनुभवावरनं, माझ्या संशोधनावरनं मला हे कळून आलं की एका जागी असणारा कॅन्सर, समजा जर कॅन्सरची बायोप्सी केली तरी तो 2 जागी पसरायला मदत होते. बऱ्याच वेळेला बायोप्सी पूर्वी कॅन्सर समजा एकच गाठ असेल तर तिथं काय होतं, बायोप्सी नंतर लिम्फ नोड काखेमध्ये पण दिसायला लागतात. किंवा समजा मग त्यानंतर केमोथेरपी घेतली किंवा सर्जरी केली, केमोथेरपी घेऊन परत दुसरी केमोथेरपी घेतली तर तो आटोक्यात न येता आजार पसरलेला पण बऱ्याच वेळा दिसून येते. म्हणजे तो अनेक भागाला पसरला जातो. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये काय होते, तो कॅन्सर सप्रेस केला जातो, म्हणजे दाबून टाकला जातो. होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये आमची जी औषधं आहेत ती सिमिलिमम ह्याच्यावर अवलंबून आहे. सिमिलिमम म्हणजे काट्यानं काटा काढणं. ह्याच्यानुसार काय होतंय की मुळापासून आजार नष्ट करायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे असं दिसून आलंय की आमच्या उपचार पद्धतीमध्ये एका जागी समजा जर अनेक जागी पसरलेला कॅन्सर असेल तरी तो आम्ही आटोक्यात आणू शकतो, किंवा एका जागी जर असेल कॅन्सर तर तो दुसऱ्या जागी पसरू देत नाही. म्हणजे इतर शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी किंवा इतर अवयवांमध्ये, बोन्समध्ये, ब्रेनमध्ये, लिव्हरमध्ये तो पसरला जात नाही. तिथंच आटोक्यात ठेवायचं काम केलं जाते आणि आटोक्यात आलेला कॅन्सर नंतर मग कमी पण व्हायला लागतो. आणि हे फार झपाट्यानं होते. जे प्रचलित उपचार पद्धतीपेक्षा सुद्धा आपले रिझल्ट हे बऱ्याच वेळेला फास्ट दिसतात. म्हणजे इमिजिएट 2-3 महिन्यामध्ये त्याचा पॉझिटिव्ह जो रिस्पॉन्स आहे तो आपल्याला दिसून येतो. बरोबर. म्हणजे खरं तर तो एकाच जागी असलेला कॅन्सर तो तुम्ही बाकीच्या ठिकाणी पसरू देत नाहीत आणि तो आहे तो तुम्ही कमी करण्यासाठी मदत करता. बरोबर. सर, काही वेळेला फायब्रो ॲडेनोमा म्हणून हा एक टर्म आहे, जसं आपण मागच्याही काही भागांमध्ये, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं ब्रेस्ट कॅन्सरच्या, की अशा प्रकारची एक गाठ खरं तर निर्माण होते. मग ही नेमकी कॅन्सरचीच असते का नसते? म्हणजे हे निदान झाल्यानंतर कळतं का मग ही झालीये? म्हणजे हे कशावरून आपल्याला कळू शकतं? कुठल्याही समजा ब्रेस्टमध्ये गाठ असेल की पेशंटला शंका आली की माझ्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे तर त्याची सुरुवातीला मॅमोग्राफी केली जाते, जसं मागच्या भागामध्ये आपण बघितलं, किंवा सोनोमॅमोग्राफी केली जाते. तर मॅमोग्राफीमध्ये त्याच्या कॅटेगरी ठरलेल्या आहेत. ते बिरॅड्स नावाचे, BIRADS नावाच्या त्याच्या कॅटेगरी आहेत. 1 ते 5 या प्रकारच्या कॅटेगरी असतात त्यामध्ये. तर साधारणपणे ग्रेड 4 आणि ग्रेड 5 ह्या कॅन्सरस कॅटेगरीमध्ये येणाऱ्या गाठी आहेत. ग्रेड 1 to 3 ज्या आहेत ह्या बिरॅड्स 1 to 3 ह्या
फायब्रो अडिनोमा या प्रकारच्या गाठी आहेत. पण बऱ्याच वेळेला मला असं दिसून आलेलं आहे की सुरुवातीला फायब्रो अडिनोमा वाटणारी गाठ काही वर्ष समजा तशीच राहिली आणि ज्यावेळेला तिची बायोप्सी केली जाते, कारण फायब्रो अडिनोमा हा सुद्धा हळूहळू वाढत असतो, ज्यावेळेला त्याची बायोप्सी केली जाते त्यानंतर मात्र तो कॅन्सरमध्ये रूपांतर झालेला दिसून येते. म्हणजे अशी पण एक शंका आहे इथं घ्यायला की सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारी गाठ बायोप्सी नंतर त्याच्या कॅन्सरमध्ये रूपांतर झालं का? कारण बऱ्याच वेळेला काय होतं, गाठ तरी वाढत असते, पहिल्या 1-2 बायोप्सीमध्ये कॅन्सर पॉझिटिव्ह येत नाही, पण तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला ज्या वेळेला बायोप्सी केली जाते किंवा त्याची कोर बायोप्सी केली जाते, पहिल्यांदा एपीएनएसी मध्ये 1-2 वेळेला ते पॉझिटिव्ह येत नाही कॅन्सर सेल्स, आणि कोर बायोप्सी केली जाते किंवा ते गाठ काढून टाकून ज्या वेळेला त्याचं हिस्टोपॅथॉलॉजीचं टेस्ट केली जाते त्यावेळेला मात्र त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालेलं दिसून येते. फायब्रो अडिनोमा प्रकारच्या ज्या गाठी आहेत, समजा एखाद्या पेशंटला फायब्रो अडिनोमा झालेला आहे आणि तो आमच्याकडे जर आला तर अगदी काही 3-4 महिन्यामध्ये 5-6 महिन्यांमध्ये फायब्रो अडिनोमा गेलेला दिसून आलेला आहे आमच्या उपचार पद्धतीमध्ये. आणि पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारचा जो कॅन्सर, पहिल्या आणि दुसरा स्टेजचा जो कॅन्सर आहे स्तन आणि आसपास पसरलेला, हा सुद्धा 7-8 महिन्यांमध्ये गेलेला पण आपल्या उपचारानं रिपोर्टमध्ये दिसून आलेला आहे. वा, म्हणजे खूपच चांगलं आहे. खरं तर ही उपचार पद्धती मुळात आपण तसं पाहायला गेलं तर मानसिकरित्या पण तुम्हाला खूप आधार देणारी आहे. कारण सर आपण जर पाहिलं तर समाजामध्ये जागरूकता आता थोड्याफार प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये व्हायला लागली, ग्रामीण भागामध्ये त्या मनाने इतकी झालेली नाहीये. आणि एक महत्वाची भीती या पूर्ण आजारामध्ये एक असते स्त्रीला, ती म्हणजे तिचे केस जातात, डोक्यावरचे केस जाणं, कारण स्त्रीचं अख्खं सौंदर्य पूर्ण तिच्या केसांमध्ये असतं आपण म्हणतो. मग जेव्हा ही उपचार पद्धती असते मॉडर्न होमिओपॅथीची, तर त्यावेळेला पण ही भीती राहते का? नाही, ही भीती राहत नाही. किंबहुना आपल्या उपचार पद्धतीला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये, म्हणजे औषधांमुळे निर्माण होणारी कुठलीही लक्षणं नाही आहेत. होमिओपॅथिक औषध ही साईड इफेक्ट विरहित औषध आहेत, कुठल्याही प्रकारचे केस वगैरे जात नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. किंबहुना झालेले साईड इफेक्ट आपल्या औषधानं लवकर कमी येतात. म्हणजे समजा केमोथेरपी एखाद्या पेशंटने घेतली असेल आणि तिला साईड इफेक्ट झाला असेल तर ते लवकर समजा केस नसतील गेले असतील तर ते आपल्या उपचार पद्धतीमुळे केस लवकर येऊ शकतात. बाकीचे झालेले साईड इफेक्ट, लिव्हर आणि किडनीवर झालेले जे साईड इफेक्ट आहेत ते झपाट्याने कमी होतात. हे दिसून आलेलं आहे आपल्याकडे. बरोबर, म्हणजे मॉडर्न होमिओपॅथी ही जी उपचार पद्धती आहे खूपच चांगल्या प्रकारे रुग्णांवर काम करते. याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची, पण आपण त्यापूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजयकुमार माने. सर, आता आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयी बोलतोय. 20 वर्ष झाले खरं तर तुम्ही या सगळ्याचा अभ्यास करताय, इतका तुमचा रिसर्च आहे किंवा तुम्ही इतक्या रुग्णांना खरं तर ट्रीट केलंय, तर मग काही असे अनुभव तुम्ही सांगू शकता का? हो ना, मी काही रुग्णांचे अनुभव सांगू शकतो तुम्हाला. जसं आपण काही मागच्या भागामध्ये बघितलं की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर रुग्णाला केमोथेरपी, नंतर सर्जरी आणि परत केमोथेरपीचा सल्ला दिला जातो. नाशिकचे माझ्याकडे एक रुग्ण आहेत, त्यांना पण असं सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, त्यांच्या मॅमोग्राफीच्या रिपोर्टमध्ये कळालं की कॅन्सर आहे आणि तुम्हाला केमोथेरपी घेऊन ब्रेस्ट काढून टाकून पुन्हा केमोथेरपी घ्यावी लागेल किंवा गरज भासल्यास रेडिएशन घ्यावं लागेल, अशा प्रकारचा सल्ला दिला, किंवा हार्मोनल थेरपी पण नंतर घ्यावं लागेल असा सल्ला दिला गेला. पेशंट आमच्याकडे आला, डायरेक्ट आमच्याशी अप्रोच झाला. आमच्याकडे अप्रोच झाल्यानंतर काहीही न करता, रेडिएशन, केमोथेरपी किंवा सर्जरी न करता आम्ही उपचार चालू केले. आणि पहिल्या 3 महिन्यानंतर, 3 महिने आम्ही आधी आपण एक्सप्लेन केल्याप्रमाणे घरी राहून त्या पेशंटला उपचार चालू केले. आपण पहिल्या महिन्यापासून पेशंटला स्वतःला जाणवायला लागलं की माझी गाठ कमी होते. 3 महिन्यानंतर आम्ही काय केलं, एमआरआयचा रिपोर्ट केला आणि 3 महिन्यानंतर आढळलं की जवळपास 35 ते 40% कॅन्सरची गाठ ही कमी झालेली आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. जर मग याचा अर्थ असा आहे की 3 महिन्यामध्ये जर एवढी गाठ कमी झालेली असेल तर याचा अर्थ उरलेली गाठ पण आता ती निघून जाणार आहे काही महिन्यांमध्ये. बरोबर, कारण रिपोर्टमध्ये पण दिसतंय आपल्याला, आधीचा रिपोर्ट आणि नंतरचे रिपोर्ट आपण कम्पेअर केले मॅमोग्राफीचे, त्यामध्ये गाठ आपल्याला कमी झालेली दिसून येते. हे सुरुवातीच्या अवस्थेच्या कॅन्सरचं झालं. एक माझ्याकडे पुण्यातला रुग्ण आहे, त्या रुग्णाला काय झालं की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर केमोथेरपी झाली, मास्टेक्टॉमी झाली, म्हणजे ब्रेस्ट काढून टाकला गेला, पुन्हा केमोथेरपी दिली गेली आणि केमोथेरपी दिल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या आता बोन्समध्ये आजार पसरलेला आहे. बोन्समध्ये आजार पसरल्यानंतर पुन्हा केमोथेरपी त्यांची चालू झाली, बोन्समध्ये पेनसाठी रेडिएशन चालू झालं आणि पेशंट बेड रिटर्न झाला. आपल्या उपचारानंतर काय झालं, दुसरा महिना पूर्ण झाल्यानंतर पेशंट तो उठून बसायला लागला आणि काम करायला लागला. म्हणजे जी रुग्ण झोपून होती, जी
शिक्षिका आहे जी तिचं जे काम आहे शिक्षणाचं ते करू शकत नव्हती, शाळेमध्ये जाऊ शकत नव्हती, ती 3ऱ्या महिन्याअखेर ती शाळेमध्ये परत शिकवायला जायला लागली. म्हणजे तिच्या पेन्स पूर्ण गेल्या. ज्या पेन्स मॉर्फिन घेऊन किंवा पॅच लावून जाऊ शकत नव्हत्या, जात नव्हत्या, त्या पेन्स आपल्या औषधानंतर 3ऱ्या महिन्यानंतर निघून गेल्या पूर्ण. 2ऱ्या महिन्यानंतरच कमी आल्या, 3ऱ्या महिन्यानंतर पूर्ण गेल्या, पेशंट कामाला जायला लागला. बरोबर. मग हे कधी होऊ शकतंय की आपल्याकडं आधी आपण चर्चा केल्याप्रमाणे यासाठी पेन किलर्स होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवेलेबल नाही आहेत. ज्या वेळेला आपल्या औषध उपचारानं पेन्स कमी येतील त्यावेळे कधी कमी येतील, ज्या वेळेला आजार कमी येईल त्यावेळेला पेन्स कमी येतील. ह्याचा सरळ आणि साधा अर्थ आहे की ज्या अर्थी पेन्स कमी आला याचा अर्थ आजार कमी झाला. बरोबर आहे. नंतर आणखी एक रुग्ण असा होता की ज्याला हे सगळ्या प्रोसिजरमधून पेशंट गेला, मॅस्टोक्टॉमी झाली, केमोथेरपी, मॅस्टोक्टॉमी, परत केमोथेरपी, रेडिएशन झाली आणि असं आढळून आलं की लिव्हरमध्ये आणि बोन्समध्ये पेशंटला आजार पोचलेला आहे. तोपर्यंत पेशंट त्या कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीला कंटाळलेला होता, खर्च पण भरपूर झालेला होता, ग्रामीण पार्श्वभूमीमधली स्त्री आहे ती. आणि मग काय झालं की ऑप्शन्स पुढे राहिले नव्हते. उपचार पद्धतीतल्या तज्ञांनी सांगितलं की आता पुढे काही उपचार व्हायचं खूप अवघड आहे. मग रुग्ण आमच्याकडे अप्रोच झाला, आम्ही उपचार चालू केले आणि साधारणपणे वर्षानंतर आम्ही रिपोर्ट्स काढले. उपचार चालू केल्यावर पहिल्या महिन्यापासून पेशंटला बरं वाटायला लागलं, हिंडायला फिरायला लागली. जी पेशंट झोपून होती, फिरू शकत नव्हती, हिंडायला फिरायला लागली. 3ऱ्या महिन्याकडे आपल्याला दाखवायला आपल्या क्लिनिकमध्ये यायला लागली की तिला म्हणजे उत्सुकता निर्माण झाली की सगळं मी करून दमले, काहीच इलाज झाला नव्हता, निराश झाली होती पेशंट. मग असे कोण डॉक्टर आहेत की ज्यांच्या औषधामुळे मला आता बरं वाटायला लागले. कारण रुग्ण पहिल्यांदा आपल्याकडे 2 महिने 3 महिने येऊ शकलेली नव्हती. 3ऱ्या महिन्यानंतर पेशंट यायला लागली आणि ती जळगाव जिल्ह्यामधून यायची आपल्याकडे. दर 2 महिन्यानंतर दाखवायला येते. वर्षभरानंतर आम्ही रिपोर्ट्स काढले तिचे. त्यामध्ये बोन्समध्ये पसरलेला आजार, लिव्हरमध्ये पसरलेला आजार मोठ्या प्रमाणामध्ये आटोक्यात आलेलं दिसून आलं. अजून एक रुग्ण माझ्याकडे अशाच प्रकारच्या आल्या की ज्यांचं ज्यावेळेला डायग्नोसिस झालं त्यावेळेलाच बोन्समध्ये पसरलेला आजार दिसून आला आणि पेशंट बेड रिडन झालेलं होतं. म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाच्या पेन्स होत्या की त्याच्यामुळे त्याचं चालणं बंद झालेलं होतं. अरे बापरे. मणक्यामध्ये पसरलेल्या आजारामुळे आपल्या उपचारानंतर 2 महिन्यानंतर पेन्स गेल्या आणि पेशंट आज घरी चालते. याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची, पण आपण त्यापूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजयकुमार माने. सर, मगाशी जो एक अनुभव तुम्ही मेन्शन केलात की एका ग्रामीण भागातल्या एका स्त्रीचा अनुभव होता, आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये म्हणावी तशी जनजागृती नाहीये. कारण आता जितकी ओपन अप शहरातली स्त्री व्हायला लागली आहे तितकीशी ग्रामीण भागातली स्त्री होत नाहीये. एक फ्रँकनेस आलेला आहे आताच्या शहरातल्या स्त्रियांमध्ये, तो ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही. कारण तिकडचं कल्चर म्हणा किंवा अजूनही थोड्याफार जुन्या पद्धतीने सध्या सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी स्त्रीच्या अविभाज्य घटकाशी रिलेटेड हा आजार आहे, आपल्या स्तनाशी हा रिलेटेड आजार आहे. त्यामुळे लाज वाटते सांगायला. कोणाला सांगणार, पुन्हा घरामध्ये कोणाला सांगायचं तर कोणाला सांगणार, पुन्हा नाही म्हटलं तरी ग्रामीण भाग म्हटलं की शेती आली. हे अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत जे खरं तर आपल्या शहरातल्या लोकांना माहिती नसतात. सर, बरोबर. मग अशा स्त्रियांना सर तुम्ही काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे त्यांनी ओपन अप झालं पाहिजे? त्याच्याविषयी जाणीव आणि जागृती ही ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये कमी दिसून येते. तर याला एक पर्याय म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, याविषयी जनजागृती व्हायला पाहिजे. आणि जनजागृती झाल्यानंतर त्या स्त्रीला कळालं की तिनं पुढे यायला पाहिजे की माझ्या हा जरी गुप्त भाग असेल तरी या भागाला हा आजार झालेला आहे, गाठ दिसते, कशाची गाठ आहे काय याचा त्यानं शोध घ्यायला पाहिजे, योग्य उपचार घ्यायला पाहिजेत. आणि मी म्हणेन की योग्य उपचार हे मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार आहेत. तर अशा प्रकारे ज्या वेळेला ग्रामीण भागातल्या स्त्रिया पुढे येतील त्या अधिकाधिक प्रमाणामध्ये, जसं आपण मगाशी बघितलं काही सुरुवातीच्या भागांमध्ये की 2012 साली 5,22,000 स्त्रिया ह्या जगामधल्या या आजारानं मृत्यू पावलेला, म्हणजे आणि 2014-15ची तर आकडेवारी फारच जास्त असेल त्याच्यापेक्षा. बरोबर आहे. त्यामुळे काय होईल, स्त्रियांचं मृत्युमुखी पडायचं प्रमाण कमी होऊन जाईल. लवकर आजार कळाल्यामुळं, लवकर डायग्नोसिस झाल्यामुळं आजारातून बरं व्हायचं प्रमाण वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागातल्या स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे यायला पाहिजे. आणि साधारणपणे 30व्या वर्षानंतर म्हणजे स्वतः तपासणी करून बघणं स्तनाची, जर दर 3 वर्षांनी स्क्रीनिंग टेस्ट करणं, या गोष्टी जर केल्या तर या आजाराला मोठ्या प्रमाणामध्ये आपण अटकाव, आळा घालू शकतो.
सर, आता जसं आपण ग्रामीण आणि शहरातील स्त्रियांविषयी बोललो, जसं आपण मागच्या एका भागात बोललो होतो की शहरातील स्त्रिया ज्या असतात त्या स्तनपान शक्यतो करत नाहीत, कुठेतरी खूप जास्त आपल्या हेल्थकडे, फिगरकडे कॉन्शियसनेस असतो आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी मानसिकता झाली की स्तनपान नाही करायचं आणि त्याच्यामुळे पण हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तसंच कुठेतरी ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं की जास्त प्रमाणात स्तनपान केलं जातं काही वेळेला, तर हे कारण कारणीभूत ठरू शकतं. नाही, जास्त स्तनपान करण्यामुळे कॅन्सर होतं असं काही कुठं सिद्ध झालेलं नाही, पण स्टडीजमध्ये असं दिसून आलंय की स्तनपान न करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मात्र आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये आहे. किंवा ज्या लेट लग्न करतात, वेळानं लग्न करणारे, एस्पेशली शहरांमध्ये आणि काही समाजाच्या वर्गांमध्ये हा एक ट्रेंड आहे की त्या स्त्रियांमध्ये हे प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरचं जास्त प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. किंवा काही कुमारिका स्त्रिया आहेत, ज्या अनमॅरिड राहिलेल्या स्त्रिया आहेत, त्यांच्यामध्ये पण लेट एजेसमध्ये म्हणजे 40-45 नंतर जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, ज्याचा मेनोपॉज येतो किंवा मेनोपॉज नंतर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जादा प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. बरोबर. कारण मग सर याच्यासाठी काय कारण म्हणजे कारणीभूत ठरतात? कारण ज्या स्त्रिया अनमॅरिड असतात, कारण ज्या मॅरिड असतात त्यांचं आपण पाहिलं की स्तनपान न करणं याच्यामुळे जे कारण होऊ शकतात, तर मग ज्या स्त्रिया स्त्रियांमध्ये पण हेच कारण आहे ना की स्तनपान केलेलं नाही त्यांनी. बरोबर. जे दूध तयार झालेलं, मिल्क जे तयार होते ते नाही बाहेर पडलेलं, कारण त्यांनी लग्नच केलेलं नाहीये. बरोबर. दुसरी गोष्ट की त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेले आहेत आणि मेनोपॉज नंतर काय होतं, हार्मोनल इम्बॅलन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं, हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. बरोबर. आणि हे कारण आहे, म्हणजे मल्टिपल फॅक्टोरियल गोष्ट आहे, म्हणजे अनेक कारणं यामध्ये आहेत. बरोबर. अनेक कारणांपैकी काही कारण आपण बघायला आहेत. बरं सर, आपण जसं म्हणालो की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये किंवा कॅन्सरमध्ये औषधं जी घेतली जातात त्याचा खूप जास्त मारा होतो आपल्यावर. केमोथेरपी म्हणा, रेडिएशन थेरपी म्हणा किंवा अजून हॉर्मोनल थेरपी म्हणा, अनेक अशा थेरपीज केल्या जातात. त्याचा इतका मारा होतो आणि त्याचे खूप दुष्परिणाम होतात. तर मग मॉडर्न होमिओपॅथी जी आहे ती का निवडावी, याचे दुष्परिणाम सर काही आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे आपण बघितलं की केमोथेरपी आणि रेडिएशन ह्या इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट पद्धती आहेत की ज्याचे दुष्परिणाम आहेत. बरोबर आहे. तसं होमिओपॅथिक उपचार पद्धती मधली जी औषधं आहेत, एकतर ती तोंडाद्वारे घ्यायची औषधं आहेत, पेशंट घरी राहून घेऊ शकतो, म्हणजे सोपी गोष्ट आहे औषध घेणं त्याची, आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम नाही आहेत. होमिओपॅथिक औषधी पोटेन्साइड स्वरूपामध्ये असतात, म्हणजे त्याची जी क्रूड फॉर्म जो आहे तो क्रूड फॉर्म त्याचा कमी केलेला असतो. आणि होमिओपॅथिक औषधं ही हर्बल स्वरूपाची आहेत, म्हणजे ही झाडांपासून, वनस्पतीपासून बनवलेली औषधं आहेत, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम नाही आहेत. सर, तुम्ही म्हणताय की अजिबात त्याचे दुष्परिणाम होत नाहीत या औषधांचे, मग नेमके हे कशा स्वरूपाचे औषध आहे? होमिओपॅथिक औषधं ही मुख्यतः मी म्हटलं तर हर्बल किंवा झाडपाल्यांपासून केलेली किंवा झाडांपासून केलेली वनस्पतीजन्य औषधं आहेत. ही आपण स्वतः तयार केलेली औषधं आहेत. आपला हा रिसर्च आहे होमिओपॅथीमध्ये, तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम अजिबात दिसून येत नाहीत. इतक्या वर्षाच्या अनुभवानं मला असं कळालं की मुळात होमिओपॅथीमध्ये औषधाला साईड इफेक्ट्सच नाही आहेत, आणि आपली जी औषधं आहेत ही वनस्पतीजन्य औषधं असल्यामुळे, आपण स्वतः तयार केलेली असल्यामुळे त्याला काही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. म्हणजे इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये एक पण रुग्ण असा पुढे आला नाही की तुमची औषधं आम्ही घेतोय आणि आम्हाला अशा प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आले. ही गोष्ट अजिबात होत नाही. त्यामुळे रुग्णांनी अगदी बिनधास्तपणानं ही औषधं घ्यायला काही हरकत नाही. मनात कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगायची, भीती बाळगायची काही गरज नाही. बरोबर. आणि त्याचे सगळं फ्रस्ट्रेशन, त्याचे सगळं डिप्रेशन आलेलं आहे ते नक्कीच या औषधांपासून निश्चितपणानं आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्थिती गृहीत धरून आपण त्याला ती ट्रीटमेंट देत असतो. आपण स्वतः त्याप्रमाणे ते मॉडिफिकेशन करत असतो औषधांमध्ये, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. आणि शारीरिक स्थिती सुधारल्यामुळं, आता मगाशी काही उदाहरण आपण बघितली की बेड रिडन असणारा पेशंट ज्या वेळेला चालायला लागेल त्यावेळेला मानसिकदृष्ट्या पण त्याचं स्वास्थ्य सुधारेल ना. तो विचार करणार की या प्रचलित उपचार पद्धतीचे उपचार घेतल्यामुळं मी बेड रिडन झालो, माझा आजार वाढत गेला, आणि मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेतल्यानंतर मला आज चालायला यायला लागले, मी आज माझी रोजची कामं करू शकतो, त्यामुळे पण त्याचा कॉन्फिडन्स गेन होईल ना, कॉन्फिडन्स वाढेल ना. आणि हेच सर खूप महत्वाचं असतं की आपण तो विश्वास देणं आणि आपल्या समोर तो रुग्ण बरा होणं. तर ब्रेस्ट कॅन्सर विषयी तुम्ही खूपच छान माहिती दिली. या संपूर्ण भागामध्ये अगदी समाज उपयोगी अशी माहिती आहे, जनजागृती झालेली आहे तुमच्या पूर्ण माहितीमधून, कारण तुम्ही एक विश्वास कुठेतरी प्रत्येक रुग्णाला दिलेला आहे. आता जो प्रत्येक रुग्ण या आजारापासून ग्रासलेला आहे त्याला एक छान म्हणतात ना, एक आधार मिळालेला आहे की मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्याने हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. सर, इतकी छान माहिती दिली, इतकी मौल्यवान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. गेल्या काही भागांपासून आपण मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून ब्रेस्ट कॅन्सर विषयीची माहिती जाणून घेतोय. नेमका ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होतो, याचे लक्षणं काय आहे, त्याचबरोबर मॉडर्न होमिओपॅथी याचा कशा पद्धतीने फायदा होतो ब्रेस्ट कॅन्सर बरा होण्यासाठी, याचीही आपण माहिती खरं तर सरांकडून जाणून घेतली आणि तशा प्रकारचा विश्वास इथे आपल्याला सरांनी दिलेला आहे. तरी सुद्धा तुमच्या मनात जे जे काही प्रश्न किंवा काहीही शंका असेल, तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 703888
338881 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रावर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव आणि म्हापसा. संपर्क क्रमांक आहे टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. अपॉइंटमेंट क्रमांक आहे 9730339009 9372728009. आमची वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in आणि ईमेल आयडी आहे info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मैत्रिणींनो, या सर्व चर्चेतून एकतर सिद्ध झालंय ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर सारखा हा जो आजार आहे तो आता दुर्धर राहिलेला नाहीये आणि तसा विश्वास आपल्याला मॉडर्न होमिओपॅथीने दिलेला आहे आणि तसा फायदा अनेक रुग्णांनाही झालेला आहे. जगामधील अनेक पाश्चात्य देशांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. भारतामध्ये गेल्या 10 वर्षात हेच प्रमाण दुप्पट झालेलं सर्वेक्षणातून आढळून आलंय. ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत आपण जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. वेळीच निदान झाल्यास या गंभीर आजारातून होमिओपॅथीच्या सहाय्यानं जीवन वाचण्यास निश्चितच मदत होईल. हा दृढ विश्वास मॉडर्न होमिओपॅथी आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमातून देत आहे.